नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यामध्ये 5, 7, 11, 21 सत्यनारायण पूजन कसे करावे, मांडणी कशी करावी, नैवेद्य कसा दाखवावा, त्याचबरोबर नैवेद्य दाखवताना कोणते मंत्र म्हणावे, स्तोत्र म्हणावे, या संदर्भात संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला सगळ्यात अगोदर मांडणी कशी करायची हे पाहूया. तर बघा, सगळ्यात अगोदर आता साहित्य पाहूयात. तर इथं बघा मी फुलं घेतली आहेत. त्यानंतर इथं मी 4 सुपाऱ्या घेतली आहे. 1 रुपयाचं नाणं घेतलं आहे. आता ही 3 सुपाऱ्या आणि हे जे विड्याची पानं आहेत, तर याची आपल्याला मांडणी करायची आहे. म्हणजे विड्याची जोड पानं घ्यायची आहेत. जोड पानं म्हणजे 2 पानं करून एकत्र पान, त्यावर आपल्याला एक सुपारीची स्थापना करायची आहे. पहिली सुपारी गणपती बाप्पाची, दुसरी कुलदेवीची आणि तिसरी जी आहे ती वरुण देवताची. कलशाची स्थापना करतो त्यावेळेस आपल्याला 1 सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं लागणार आहे. त्यानंतर पाणी घेतलं आहे, फुलं घेतली आहे, तुळशीचं पान घेतलं आहे. तुळशीचं पान याच्यासाठी की आपल्याला भगवान बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि भगवान सत्यनारायणाला आपल्याला तुळशीचं पान अर्पण करायचं आहे. आणि तसेच नैवेद्यावर देखील आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं असतं. आणि नैवेद्यामध्ये मी खडी साखर घेतली आहे. पण इथं तुम्ही आवर्जून 5, 7, 11, 21 सत्यनारायण पूजन जेव्हा करणार आहात तेव्हा मात्र तुम्हाला नैवेद्यामध्ये बाळकृष्णाला आणि सत्यनारायण भगवानाला तुम्हाला शिऱ्याचा नैवेद्य बनवायचा आहे. आणि त्यानंतर इथं बघा तुम्ही गहू घेतले आहेत. आता गहू जे आहेत तर ते इथं मी थोडेच घेतले आहे. पण तुम्ही मांडणी जेव्हा करणार आहात त्यावेळेस मात्र थोडेसे जास्त गहू घ्या किंवा तेवढे घेतले तरी चालेल. त्यानंतर इथं तांदूळ घेतले आहे आणि हे तांब्याचं तामण आहे. यामध्ये मी तांदूळ घेतला आहे आणि हे तांदूळ जे आहे तर या पूजेमध्ये आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर सत्यनारायण भगवानचा फोटो घेतला आहे, आंब्याचे ढाळ घेतला आहे, प्रसादासाठी केळी घेतली आहे आणि त्यानंतर इथं 2 निरंजन घेतले आहेत, धूप घेतला आहे आणि त्यानंतर इथं बघा तुम्ही हळदी कुंकू पण लागणार आहे. तर हळदी कुंकू पण आहे. अशा पद्धतीने साहित्य लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कलशाला भरलेला पाण्याचा तांब्या लागणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला साहित्य लागणार आहे. तर हे साहित्य एकदा पाहून घ्या म्हणजे आपल्याला पूजेला सुरुवात करता येते. चला आता मांडणी दाखवते. तर इथं बघू शकता मी दिवा लावून घेतले आहेत, म्हणजे 2 समया लावल्या आहेत आणि हा पण दिवा जो आहे तर तो पण चालू आहे. त्यानंतर सत्यनारायण भगवानाची फोटोची स्थापना करून घेतली आहे आणि या ठिकाणी आता समोर आपल्याला पूर्ण सत्यनारायण मांडणी करून घ्यायची आहे. तर सगळ्यात अगोदर दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. पहिल्यांदा दिव्याला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा कोणतीही सेवा करताना अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची असते. हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण केल्यानंतर मग आपल्याला सगळी सेवा जी आहे तर त्याला सुरुवात करायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी दिव्याला पण फूल वगैरे अर्पण करून घेते आणि अशा पद्धतीने दिव्याची पूजा करून घ्यायची आणि मग त्यानंतर आपल्याला सगळी काही सेवा आहे तर ती करून घ्यायची आहे. तर सत्यनारायण भगवानाला पण मी गंध लावते आणि त्यानंतर मग हळदी कुंकू फूल अक्षता अर्पण करते आणि श्रावण महिन्यामध्ये ही सेवा आवर्जून सर्वांनी करावी. आता इथं बघू शकता समोरच्या साईडला म्हणजे मध्यभागी मी हे गहू जे आहेत तर हे गहू टाकते आणि त्यावर आता आपल्याला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे. हे थोडेसे असे गोल करायचं आणि त्यानंतर यावर आपल्याला तांब्याचा जो तांब्या आहे तर तो पाण्याने भरलेला ठेवायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा अगोदर आपल्याला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग सगळी काही पूजा आहे तर त्या पूजेची मांडणी करायची आहे. इथं बघा मी तांब्याचा जो तांब्या आहे तर तो घेतला आहे पाण्याने भरलेला आणि आता यानंतर आता बघू शकता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हळदी कुंकू म्हणजेच की यामध्ये ना हळदी कुंकू त्यानंतर सुपारी 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कलशाची पूजा करून घ्यायची असते आणि सत्यनारायण ग्रंथ म्हणजे सत्यनारायण कथेचा जो काही ग्रंथ आहे तर त्यामध्ये सविस्तर पूर्ण माहिती आहे. त्यामधली माहिती तुम्ही वाचून जरी पहिल्यांदा पूजा करत असाल तर तुम्ही आवर्जून करावं. आता बघा मी या कलशामध्ये पहिल्यांदा हळदी कुंकू टाकते आणि त्यानंतर अक्षता अर्पण करते आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला विड्याची पानं ठेवायची आहेत. आता सध्या विड्याची पानं नाही आहेत, माझ्याकडे कमी आहे. त्याऐवजी तुम्ही असं आंब्याचं ढाळ ठेवलं तरी चालतं. आणि हे बघा असं आंब्याचं ढाळ ठेवून यावर आपल्याला तांबण ठेवायचं आहे. कलशामध्ये पण आपल्याला फूल अर्पण करायचं आहे आणि हे सगळी पूजा करताना जेव्हा हळदी कुंकू अर्पण करतो त्यावेळेस म्हणायचं कलश देवताभ्यम नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामी असं म्हणायचं आहे. आणि त्यानंतर अक्षताम समर्पयामी कलश देवताभ्यम नमः ऋतुत कालद्भवम पुष्पम समर्पयामी म्हणून पुष्प अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने पूजा झाल्यानंतर आपल्याला हळदी कुंकवाच्या खालून वरच्या साईडनं अशा रेषा ओढायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला या रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि आता यावर
त्यावर आपल्याला जे ताम्हण आहे तर ते ताम्हण ठेवायचं आहे. आता या ताम्हणावर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे. आता बाळकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करताना अगोदर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा असतो. आता तुम्ही दररोज जर फक्त अभिषेक केला तरी चालेल, कारण ही मांडणी जी आहे तर ही मांडणी अशीच ठेवायची आहे. यामधले पानं वगैरे फुलं सुकले असतील तर ते बदलायचे आणि बाकी सगळं जे आहे तर ते व्यवस्थित ठेवायचं. त्यानंतर हा जो कपडा आहे हा खराब झाला तर हा बदलू शकता. मग त्यानंतर मात्र तुम्हाला पूजा सगळी उचलून मग नंतर हा कपडा वगैरे स्वच्छ करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता. आणि दररोज तुम्हाला अभिषेक मात्र न चुकता करायचा आहे. बाळकृष्णाची मूर्ती उचलायची, अभिषेक करायचा, व्यवस्थित सगळ्या सुपाऱ्यांची पूजा करायची. सुपाऱ्या पण स्वच्छ अभिषेक करून घेतल्या तरी चालेल किंवा पाण्याने जरी तुम्ही धुवून घेतल्या तरी चालेल. नंतर आणखीन जाग्यावर सुपाऱ्याची पण मांडणी करायची. सुपाऱ्याखालचे जे पानं आहेत तर ते देखील तुम्हाला पानं पण बदलायची आहेत, कारण पानं वगैरे सुकल्यानंतर पानं तसेच ठेवू नका. किंवा तुम्ही 11-21 दिवसाचं जर करत असाल तर ते पानं सुकणारच आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते, त्यामध्ये जे म्हणजे सुकलेले पानं जे आहेत तर ते अजिबात ठेवू नका, त्याला वेळेवर बदला. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती या ठिकाणी स्थापना करून घ्यायची आहे. आणि आता समोरच्या साईडला अगोदर आपल्याला सुपारीची स्थापना करून घ्यायची आहे. सगळ्यात अगोदर तर आपल्याला गणपती बाप्पाचीच मांडणी करून घ्यायची असते. अशा पद्धतीने बघा, हे जे पानं आहेत तर हे जोड विड्याची पानं आहेत आणि हे जोड विड्याची पानं जी आहेत, 2 पानं एकत्र करून घेतलेल्या पानाला जोड विड्याची पानं म्हणतात. तर अशा पद्धतीने हे पानं जे आहेत तर हे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला यावर सुपारीची स्थापना करायची आहे. तर सगळ्यात अगोदर उजव्या साईडला आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे. त्यासाठी अगोदर थोडेसे इथं तांदूळ ठेवते, अक्षता, आणि त्यावर गणपती बाप्पाची सुपारी. इथंच कुलदेवीची सुपारी, त्यानंतर वरुण देवताची सुपारी. अशा पद्धतीने आपल्याला या 3 सुपाऱ्याची स्थापना करून घ्यायची आहे. आणि सगळ्यात अगोदर आपल्याला पूजा जी आहे ती गणपती बाप्पाची करायची आहे. तर चला आता गणपती बाप्पांना पहिल्यांदा गंध लावूया. श्रीमन महागणाधिपते नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असं म्हणायचं, किंवा गणपती बाप्पा, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला गंध लावत आहे असं जरी म्हणलं तरी चालेल. श्रीमन महागणाधिपते नमः किंवा हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता अर्पण करते. त्यानंतर हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामी असं म्हणून कुंकू अर्पण करायचे आहे, हळदी कुंकू गणपती बाप्पाला. त्यानंतर हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करते. श्रीमन महागणाधिपते नमः पुष्पम समर्पयामी. श्रीमन महागणाधिपते नमः धूपम अग्रहपयामी असं म्हणून धूप ओवाळायची आहे गणपती बाप्पांना. त्यानंतर बघा, आता दीप पण ओवाळून घ्यायचा आहे. श्रीमन महागणाधिपते नमः दीपम दर्शयामी. श्रीमन महागणाधिपते नमः दीपम दर्शयामी म्हणून असं दीप ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आता कुलदेवीची पूजा करायची आहे. श्री कुलदेवताभ्यं नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. श्री कुलदेवताभ्यं नमः अलंकारार्थे अक्षराम समर्पयामी. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामी. हे असं म्हणून हळदी कुंकू गंध अक्षदा अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर श्री कुलदेवताभ्यं नमः पुष्पम समर्पयामी. श्री कुलदेवताभ्यं नमः धूपम अग्रहपयामी. श्री कुलदेवताभ्यं नमः दीपम दर्शयामी. अशा पद्धतीने आपल्याला ही सगळी सेवा करायची आहे. आता वरुण देवतेला, श्री वरुण देवताभ्यं नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. श्री वरुण देवताभ्यं नमः अक्षतां समर्पयामी. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामी. श्री वरुण देवताभ्यं नमः पुष्पम समर्पयामी. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला 3 सुपाऱ्यांना आपल्याला हळदी कुंकू गंध अक्षदा फूल धूप दीप सगळं काही ओवाळून घ्यायचं आहे. श्री वरुण देवताभ्यं नमः धूपम अग्रहपयामी. श्री वरुण देवताभ्यं नमः दीपम दर्शयामी. श्री वरुण देवताभ्यं नमः दीपम दर्शयामी. अशा पद्धतीने आपल्याला दररोज न चुकता ही पूजा करून घ्यायची आहे. जरी तुम्ही मांडणी नाही बदलली तरी पूजा मात्र आपल्याला याच पद्धतीने करून घ्यायची आहे. आता नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये खडी साखर दाखवायची आहे. पहिल्यांदा गणपती बाप्पांना दाखवूया. गणपती बाप्पांना दाखवताना तुळशी पत्र जे आहे तर ते अर्पण करायचं नाही. आणि इथं बघू शकता, हे पाणी घेतलं आहे मी. गणपती बाप्पांना पहिल्यांदा फक्त पाण्याने भरलेला भरीव चौकण करायचा आहे आणि त्यावर खडी साखर ठेवायची आहे, म्हणजे खडी साखरेचा नैवेद्य. आणि त्यानंतर 3 वेळा आपल्याला पाणी फिरवायचं आहे नैवेद्यासमोर आणि मग गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असं म्हणून 3 वेळेस आपल्याला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि नैवेद्य अर्पण करताना ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मण्य अमृतवाय स्वाहा असं म्हणून आपल्याला हा नैवेद्य जो आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. त्यानंतर इथं कुलदेवीचा नैवेद्य पाण्याने भरलेला भरीव चौकोनच करायचा आहे आपल्याला. आता मात्र आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. त्यानंतर पाण्यात बुडवायचं आणि त्यानंतर ओम तत्सवितुर्वरेण्यं
वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् असं म्हणून हे तुळशीपत्र ठेवायचं आहे. आणि त्यानंतर मग मात्र आपल्याला ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् असं म्हणून मग नंतर आपल्याला ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा म्हणून हे तुळशीपत्र इथं कुलदेवीच्या सुपारीच्या समोर ठेवायचं आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने दुसऱ्यांदा पण म्हणून आपल्याला हे तुळशीपत्र जे आहे तर ते दुसरं पण सुपारीच्या समोर ठेवायचं आहे. वरुण देवताला पण नैवेद्य दाखवायचा. पहिल्यांदा पाण्याने भरलेला भरीव चौकोन काढायचा आणि मग त्यावरच नैवेद्य ठेवायचा. त्यानंतर सेम तुळशीपत्र घ्यायचं, गायत्री मंत्र 3 वेळास म्हणायचं आणि त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा म्हणून हे बघा हे असे तुळशीपत्र आपण नंतर अर्पण करायचे. या पद्धतीने आपल्याला सत्यनारायण पूजन करायचं आहे. आणि आता हे झाल्यानंतर आता बाळकृष्णाला पण आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि बाळकृष्णाला नैवेद्य हा शिऱ्याचाच दाखवा. शक्यतो नसेल तर घरामध्ये जे काही जेवणामध्ये तुम्ही बनवलं आहे, आता 11 दिवसाचं जर सत्यनारायण पूजन करणार असाल त्यावेळेस मात्र तुम्हाला जो काही पदार्थ म्हणजे जो काही नैवेद्य घरामध्ये तुम्ही जेवणामध्ये बनवला आहे तो अर्पण करा. शक्यतो फळं वगैरे अर्पण करा किंवा शिरा बनवला तर अतिउत्तम. कारण सत्यनारायण पूजन म्हणल्यानंतर जो नैवेद्य जो आहे तो शिऱ्याचाच येतो म्हणून सांगते की शिरा आवर्जून बनवा. तर आता यानंतर आता आपल्याला बाळकृष्णाची पूजा करून घ्यायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा गंध लावायचा आहे. श्री बाळकृष्ण देवताभ्यं नमः विलेपणार्थे चंदनम समर्पयामी. श्री बाळकृष्ण देवताभ्यं नमः अक्षतां समर्पयामी. हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याणी समर्पयामी. अशा पद्धतीने आपल्याला बाळकृष्णाची पण पूजा करायची आहे. श्री बाळकृष्ण देवताभ्यं नमः पुष्पम समर्पयामी असं म्हणून आपल्याला फुलं अर्पण करायची आहेत. बाळकृष्ण देवताभ्यं नमः धूपम अग्रहपयामी. श्री बाळकृष्ण देवताभ्यं नमः दीपम दर्शयामी. आता इथं बघू शकता मी खडी साखर घेतली आहे. पण तुम्हाला सांगते मी जेव्हाही श्रावण महिन्यामध्ये किंवा आपण संकल्पयुक्त 11, 21, 51 सत्यनारायण पूजन करतो त्यावेळेस मात्र मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की आपल्याला शिऱ्याचाच नैवेद्य बनवायचा आहे. आता बघा इथं आपण नैवेद्य अर्पण करू. भरीव चौकोन काढू पहिल्यांदा पाण्याने आणि त्यावर खडी साखर आणि नंतर तुळशीपत्र. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतवाय स्वाहा अशा पद्धतीने आपल्याला बाळकृष्णाला देखील नैवेद्य दाखवायचा आहे. याच पद्धतीने आपल्याला सगळे मंत्र स्तोत्र पठन करून आपल्याला बाळकृष्णाला देखील आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आणि आपल्याला बाळकृष्णाला जितके होईल तितके या श्रावण महिन्यामध्ये अशा पद्धतीने तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. तर ज्या दिवशी सत्यनारायण करणार आहात त्याच्या अगोदरच्या दिवशी तोडून ठेवा म्हणजे सकाळी लवकर उठून तुम्हाला अर्पण करता येतात किंवा दिवसभरात तोडले तरी चालेल. पण एकादशी वगैरे असेल त्या दिवशी तोडू नका. आणि महिला पण तुळशीचं पान तोडत नाहीत असं पण भरपूर जण मानतात म्हणून सांगते तुमच्या मुलाकडून वगैरे तोडून घ्या आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करा. तर बघू शकता अशा पद्धतीने मी तुळशीचे पान म्हणजे तुळशीपत्र जे आहेत तर ते देखील अर्पण केले आहे. या पद्धतीने कारण बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करतात म्हणून तुम्हाला सांगते मी आवर्जून तुम्ही पण करावं. आणि या पद्धतीने आपल्याला सत्यनारायण पूजन करून घ्यायचं आहे. आणि आता ही पूजा मांडणी आहे. आता यानंतर आपल्याला 1 ते 5 असे अध्याय आहेत तर ते या ग्रंथामध्ये आहेत तर ते अध्याय आपल्याला पठन करायचे आहे. आता 1 ते 5 अध्याय वाचायला जास्त वेळ लागत नाही पण जे नवीन आहेत त्यांना 1 तास लागेल. त्यामुळे तुम्हाला सांगते या ग्रंथातलं आता ही श्री सत्यनारायण पूजा विधी आहे. यामध्ये पूर्ण माहिती आहे. तर तुम्ही मांडणी बघा आणि त्यानंतर या माहिती जी आहे तर त्या माहितीनुसार तुम्ही मांडणी पण करू शकता आणि पूजा पण. त्यानंतर यामधले 1 ते 5 अध्याय वाचन करायचं आणि आरती आहे शेवटी या ग्रंथाच्या शेवटी आरती पण आहे. ती आरती म्हणायची आहे. आणि सत्यनारायण पूजन झाल्यानंतर हे बघा सत्यनारायणाची आरती. तर अशा पद्धतीने आरती देखील आपल्याला म्हणायची आहे आणि या ग्रंथाची पूर्ण अध्याय आपल्याला वाचन करायचं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला त्या ग्रंथातलं पूर्ण असं वाचन करायचं आहे आणि सत्यनारायण पूजन दररोज न चुकता करायचं आहे. मग तुम्ही 5 करा, 7 करा, 11 करा, 21 करा. पण श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन केल्याने खरंच खूप म्हणजे खूप लाभ होतात म्हणून सांगते आवर्जून तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये अशा पद्धतीने सत्यनारायण पूजन करावे. असा प्रसाद वगैरे जो आहे तो सगळं काही उद्या सकाळी तुम्हाला म्हणजे उचलायचा आहे. उत्तर पूजा पण त्यामध्ये उत्तर पूजा करताना जेव्हा मंत्र म्हणायचा असतो तर तो मंत्र कोणता आहे तो देखील त्या ग्रंथामध्ये आहे. तो पाठीमागच्या पानावर आहे. तर तो मंत्र तुम्हाला उच्चारून उत्तर पूजा करायची आहे. अशा पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये देखील तुम्हाला संपूर्ण पूजा करायची आहे. तर बघितलं कशा पद्धतीने मांडणी केली आहे आणि पूजा कशी केली आहे. तर याच पद्धतीने तुम्हाला 11, 21 किंवा तुम्ही संकल्पयुक्त अगदी 5 जरी सत्यनारायण पूजन केले तर या पद्धतीनेच तुम्हाला मांडणी करायची आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.